दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे की एक लांडगा अ, एका जंगलामध्ये राहत असतो आणि आपलं शिकार करून तो खायचा किंवा जे काही मिळेल ते तो खात असे. प्रयत्न करायचा. भक्ष्यामागे पळायचा तो, मेहनत करायचा. कधी त्याला खायला मिळायचं, कधी नाही मिळायचं आणि अशा प्रकारे तो आपलं जीवन चालवत होता. परंतु तो तंदुरुस्त होता, चपळ होता. कारण तो नेहमी काही ना काहीतरी मेहनत करायचा भक्ष्यासाठी. आणि एक दिवस तो जंगलामधून असाच थोडासा फिरत असताना, खाण्यासाठी शोधत असताना तो थोडासा दूर गेला आणि त्या ठिकाणी त्याला एक मनुष्य वस्ती दिसली. आणि त्या मनुष्य वस्तीच्या तिथं तो जाऊन थांबला असताना त्या मनुष्य वस्तीमध्ये त्याला बाहेर टाकलेलं काहीतरी खायला मिळालं. आणि लोकांनी काहीतरी मटण किंवा इतर काही गोष्टी खाऊन अर्धवट टाकलेल्या होत्या, फेकून दिलेल्या होत्या कचऱ्यामध्ये. आणि त्याने ते खाल्ल्या आणि त्याचं पोट भरलं. आणि दुसऱ्या दिवशी तो परत त्या ठिकाणी आला, परत ते टाकलेलं खाल्लं आणि हळूहळू त्याला त्याची सवय लागली. आणि त्याला वाटलं की हे असं भक्ष्यांच्या मागे पळण्यापेक्षा किंवा मेहनत करण्यापेक्षा मला इथं आयतं बसून काही ना काय खायला मिळत आहे, हे बरं आहे. दिवसभर मी आराम करतो, त्यानंतर इकडे येऊन खायचं, परत जाऊन झोपायचं. आणि हे माझं जे जीवन आहे हे चांगलं चाललेलं आहे. आणि एक दिवस दुसरा लांडगा त्या ठिकाणी येतो. आणि हा पहिला लांडगा असतो तो त्याच्याबरोबर लढण्याची तयारी करतो. परंतु त्याला जाणवतं की माझं शरीर आता सुस्त झालं आहे. माझं शरीर पहिल्यासारखं चपळ राहिलेलं नाही. माझ्या पायांमध्ये तेवढा जोर राहिलेला नाही की मी धावत जाऊन त्याच्याशी लढू शकतो. आणि तो लढण्या अगोदरच त्यांनी स्वतःची हार मानली. आणि त्याला असं वाटलं की हे कशा प्रकारे झालं. कारण त्याची जी सवय होती, काम करण्याची सवय होती, कष्ट करण्याची सवय होती, ती निघून गेली होती. त्याला आरामाची सवय लागली होती. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आम्हाला एका एका स्टेजपर्यंत किंवा एका ठिकाणी आल्यानंतर, आमच्या आयुष्याच्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्ही आता काहीच करणार नाही, आम्ही आता आराम करणार आहे, आम्ही सर्व काही आता कमवलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, अशा बेसावत क्षणी सैतान तुम्हाला गाठू शकतो. काहीतरी काम करत राहा, कामामध्ये लक्ष लावा. काहीतरी छोटं मोठं काम करा आणि त्याच्यामध्ये मन लावा. कारण जर मन, असं म्हणतात की रिकामं मन हे सैतानाचं घर आहे. आणि सैतान अशाच वेळी लोकांना बेसावधरित्या असतानाच पकडतो. दावीद राजा बघा, ज्यावेळेस त्यांनी सर्व काही मिळवलं, त्याला असं वाटलं की मी आता जाऊन लढाईला जाण्याची काही गरज नाही. मी सैन्य माझं पाठवतो, मी माझे सेनापती पाठवतो, ते सर्व काही करतील. आणि अशा वेळेस तो युद्धावर गेला नाही आणि आपल्या महालाच्या गच्चीवर, टेरेसवर फिरत असताना त्याने बथशेबाला बघितलं. आणि ह्या बेसावत क्षणी त्याला सैतानाने गाठलं आणि दावीद राजाने व्यभिचार केला. लक्षात घ्या की आम्ही ज्यावेळेस आयडियल राहतो, बिनकामाचे राहतो, अशा वेळेस मन आपलं जे आहे हे इतर ठिकाणी भटकत असतं. काही काम नसलं तर आम्हाला मग हा काय करतो आहे, तो काय करतो आहे, ह्याच्या घरात काय चाललं आहे, त्याच्या घरात काय चाललं आहे, ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही गुंतून राहतो. कामामध्ये लक्ष ठेवा, कुठल्या तरी गोष्टीमध्ये मन लावा आणि ते करण्याचा प्रयत्न करा. देवाच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करा. देवाच्या कामामध्ये थोडा का होईना आपापल्या परीने हातभार लावायचा प्रयत्न करा. आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे काहीतरी करत राहा. मन आणि शरीर जे आहे हे बिझी ठेवत जा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, थेसलिकरास पत्र, दुसरे पत्र, ह्याचा 3रा अध्याय 11 आणि 12 वचन. 2 Thessalonians chapter 3 and verse 11 and 12. तरी तुमच्यामध्ये कित्येक
अव्यवस्थितपणाने वागणारे, काही एक काम न करणारे व लुडबुडे आहेत असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने आज्ञा व बोध करतो की त्यांनी स्वस्थपणे काम करून आपलेच अन्न खावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.